नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत। अयोध्येत 22 जानेवारीला भव्य अशा राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यासाठी अवघा देश राममय झालाय आणि नेमकं याच काळात शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड एक वक्तव्य करतात। प्रभू श्रीराम, प्रभू राम बहुजनांचे होते असं म्हणत आव्हाडांनी प्रभू राम मांस खायचे असंच म्हणाले। इतकंच नाही तर त्याच वक्तव्याचं समर्थनही केले। अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या वक्तव्याचा विरोध झाला। भाजपनं देशभरात निदर्शनं सुरू केली। इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघातही आंदोलनं झाली। शिवाय आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही झाली। तीव्र विरोध सुरू झाला। राष्ट्रवादीतील नेत्यांसह मित्र पक्षांनीही आव्हाडांच्या वक्तव्याचा विरोध सुरू केला आणि मग वक्तव्याला 24 तास होण्याआधीच आव्हाड माध्यमांसमोर आले आणि काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या वादावर पूर्णविराम देण्यास प्रयत्न केला। कालच्या वक्तव्यामुळे जर भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करत आपण हे सगळं ओघाओघात बोलून गेलो असंही म्हणाले। मात्र आपले वक्तव्य मागे घेतले नाही। ते नक्की कशावर आधारित होते यासाठी काही कागदही त्यांनी मीडियाला पुरावे म्हणून दिले। त्यामुळे विरोध हा सुरूच राहिला। या विरोधात राम मंदिर निर्मितीसाठी आघाडीवर असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं आव्हाडांच्या वक्तव्याची जबाबदारी पक्षाचे नेते शरद पवारांवर टाकली। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांत मंत्री गोविंद शेंडे काय म्हणाले पाहूयात। मुद्दामून केलेले स्टेटमेंट आहे हे आणि शरद पवार सारख्या नेत्याच्या समोर केलेले स्टेटमेंट आहे। याचा अर्थ शरद पवारांची मौन स्वीकृती त्याला आहे असंच आम्ही मानतो। नाहीतर त्यांनी त्याचं खंडन केलं असतं, त्याला रोखलं असतं तिथं त्यावेळेलाच, पण त्यांनी ते केलं नाही। याचा अर्थच हा आहे की हा मुद्दामून विचार करून केलेलं स्टेटमेंट आहे की ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे, गल्लोगल्ली राम 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 होऊन राहिलं आहे, त्यावेळेला या प्रकारचं स्टेटमेंट करणं हे समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न असाच त्याचा मागचा उद्देश आहे। एक तर शरद पवारांनी आपलं मत स्पष्ट करावं, हिंदू समाजाची त्यांनी माफी मागावी आणि या आव्हाडांसारखे उगीच बडबड करणारे आणि अनावश्यक गोष्टी करणारे जे त्यांचे आमदार आहेत त्यांना पार्टीतून बाहेर काढावं। आणि जे तुमच्या दोन मागण्या, शरद पवार यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी, या तुमच्या दोन मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय राहील? आवश्यक तितकं आंदोलन त्यांच्या विरुद्ध करू। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्या याच टीकेवर होता आपला आजचा पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न, श्रीरामाबाबत आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी माफी मागावी, विश्व हिंदू परिषदेची ही मागणी पटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। हा सगळा वाद सुरू झाला तो जितेंद्र आव्हाडांच्या त्या वक्तव्यानंतर। शिर्डीतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय बोलले आणि आज दिवस उजाडताच आव्हाडांनी काय भूमिका घेतली ते दोन्हीही भूमिका पाहूयात। अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो
की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. 24 तासांच्या आत कालच्या आपल्या वक्तव्यावर आव्हाडांनी माफी नाही तर खेद व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांसह मित्र पक्षांनी मात्र मौन ठेवलं. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी मेळाव्यात आम्ही काही सिनियर नेत्यांना विचारलं तर काहींनी आव्हाडांना सल्ले दिले तर काहींनी मौनच राखलं. मात्र तिकडे शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनीही आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. प्रभू श्रीराम देशाचे आदर्श आहेत, अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावं अशा शब्दात दानवेंनी आव्हाडांना सुनावलंय. एकूणच सहयोगी आणि मित्र पक्षातून कशा प्रतिक्रिया उमटल्यात पाहूयात. मला ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, त्यामुळे मी कसं कमेंट करणार. असं जर वक्तव्य त्यांनी केलेलं असेल तर तुम्ही त्याच्याशी सहमत आहात? त्यांचं जर तरची उत्तर द्यायची नसतात, त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता, काय त्याच्या आधी त्यांनी काय बोलले हे बघितलं पाहिजे ना. तपासून बघू आणि मग बोलू त्याच्यावर. आव्हाडांच्या कालच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भाजप वगैरे त्यांच्यावर टीका करताना दिसते. तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत असं म्हणत वाद आपल्या देशात काही पहिल्यांदाच उद्भवलाय असं नाही. राम आणि मांसाहार हा वाद तसा जुनाच आहे. कोट्यावधी हिंदू सनातनींच्या आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्यांचं प्रभू राम हे पूर्ण सात्विक होते असं मत आहे. तर क्षत्रिय कुलातील राम शाकाहारी कसे असू शकतात असेही प्रश्न काही लोकांनी विचारले. एकूणच प्रभू रामांच्या भोजनाबाबत अनेक मतमतांतर आहेत. पाहूया हा रिपोर्ट. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आस्थेचं प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम. सहनशीलता आणि धैर्य हे रामाचे प्रमुख गुण, ज्यांनी रामाला मर्यादा पुरुषोत्तम बनवलं. प्रभू श्रीराम अत्यंत अनाग्रही होते. योग वासिष्ठात म्हटलंय, अनाग्रही असणं हे स्थिर मतीचं पहिलं लक्षण आहे. मला जे वाटतं तेच केवळ योग्य आणि तसंच घडलं पाहिजे असा विचार रामाने कधीही समोर ठेवला नाही. सौम्यपणे समजावून सांगून पाहिलं, मात्र कुठेही आत्यंतिक आग्रह धरला नाही. पण आजच्या घडीला मात्र राम शाकाहारी होते की मांसाहारी हे पटवून देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्याचे अनेक दाखले सोशल मीडियातनं दिले जात आहेत. राईट अँगल्स या वेबसाईटवरील लेखिका संगमित्रा प्रबल आणि मुंबई स्थित राजकीय पत्रकार श्रुती गणपती यांच्या लेखात वाल्मिकी रामायणातील श्लोकांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या आहाराविषयी असलेल्या श्लोकांचा उल्लेख पाहायला मिळतो. या लेखात त्या श्लोकांचा अर्थ असा सांगण्यात आलाय की श्रीरामाने आपल्या अंतःपुराजवळील समृद्धशाली राजकीय उपवनात विहार करण्यासाठी प्रवेश केला. काकुस्थ वंशात जन्मलेल्या राजा रामचंद्राने सीतेच्या हाताला धरून तिला मैरेय्य नावाचं पवित्र मद्य पाजलं. हेच मद्य इंद्र आपली पत्नी शची हिला पाजतो. सेवकांनी अनेक प्रकारचे उत्तमोत्तम मांस, पक्वान्न आणि फळं त्यांच्या समोर ठेवली. तर वाल्मिकी रामायणातील दुसऱ्या श्लोकाचा उल्लेख करताना सीता वनवासाला निघाली असताना सुखरूप परत येण्यासाठी गंगा ओलांडताना म्हणते, हे देवी, मी अयोध्या नगरीला परत आले की सहस्त्र घटमद्य आणि मांसमिश्र ओदन यांचा तुला बळी देईन. गंगे तू मला प्रसन्न हो. पण रामकथावाचक आणि रामायणाचे गाढे अभ्यासक हभप श्रीरामपंत महाराज जोशींनी श्रीराम आणि त्यांचं संपूर्ण कुळ सात्विक आहार करणारं होतं असं सांगितलंय. रघुवंशामध्ये कालिदासाने रामायणाच्या पूर्वीचा जो सगळा इतिहास लिहिलेला आहे, तर केवळ रामचंद्र प्रभूच नव्हे तर त्यांच्या 54 पिढ्या ह्या सात्विक आहार करणाऱ्या होत्या. सोहम आजन्म शुद्धानाम आफलोदय कर्मनाम आसमुद्र क्षितिक्षानाम अनाकरथवर्त्मनाम त्यागाय समृतार्थानाम सत्याय विजय भाषिनाम
यशस्वी विजयी शुनाम असे हे सगळे रामायणाच्या आधीचे जे श्लोक आहेत म्हणजे रामवंशाचं वर्णन करणारे, त्यातला पहिला शब्द आहे की हे सगळे राजे आजन्म शुद्ध राहिले. तामस आहार घेणाऱ्याला शुद्ध सर्टिफिकेट कालिदास नक्कीच देणार नाही. रामायणात कुठेही वाल्मिकी रामायणात, अध्यात्म रामायणात, रघुवंशामध्ये रामाने तामस आहार केला असं कुठे वर्णन नाही. हे म्हणणं रामभक्तांचं आहे. पण ज्या शूर्पणखेमुळे संपूर्ण रामायण घडलं, त्या शूर्पणखेने सुद्धा जेव्हा भाऊ रावणाला राम लक्ष्मणाबाबत सांगितलं, तेव्हा त्यांचा उल्लेख ब्रह्मचारी आणि केवळ कंदमुळं खाणारे असा केला होता. केवळ एवढंच नव्हे तर गोरखपूरच्या गीता प्रेसच्या श्रीमद वाल्मिकी रामायण द्वितीय खंडातील 37 सर्गमध्ये जिथे हनुमान आणि सीता मातेमध्ये संवाद होतो, तिथे हनुमान सीता मातेला सांगतात, कोणताही रघुवंशी ना मांस खातो ना मद्याचं सेवन करतो. मग प्रभू श्रीराम कसं याचं सेवन करतील? ते 4 प्रहर उपवास करतात आणि 5व्या प्रहरात शास्त्रविहित जंगली फळं, कंद आणि इतर गोष्टींचं भोजन करतात असा उल्लेख आहे. व्यक्तीचे आदर्श जीवन आणि सामाजिक जीवन यांची सांगड घालत जीवन जगताना ते कशासाठी आणि कसे जगायचे हे राम शिकवून जातात. अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये देखील मनुष्य आपल्या चारित्र्याचं, जीवन मूल्यांचं रक्षण कशा प्रकारे करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम आहे. चराचरात वसलेला, कणाकणात वसलेल्या श्रीरामाची पूजा करताना हा वाद फक्त आणि फक्त राजकारणापोटी आहे हे मात्र स्पष्ट आहे. टीम 0 वर ABP माझा. जेव्हा जितेंद्र आव्हाड मंचावरून ही वक्तव्य करत होते तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार तिथेच उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष होतं. आज राष्ट्रवादीच्या मेळाव्याची सांगता पवारांच्या भाषणानं झाली. त्यात त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा उल्लेखही केला नाही. असो, तुर्तास वेळ झालीये. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. श्रीरामांबाबत आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी माफी मागावी, विश्व हिंदू परिषदेची ही मागणी पटते का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात त्या बघूया. एक्सवरून तेजस सुरवसे, श्रीरामांविषयी असले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. रामाचे मंदिर होत आहे म्हटल्यावर अनेकांना दुःख तर होणारच. एक्सवरून भूषण, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी. एक्सवरून अमोल काते, पवारांनी या गोष्टीचं समर्थन केलं का हे तपासावे. वक्तव्य आव्हाडांनी केलं असेल तर माफी देखील आव्हाडांनीच मागायला हवी. इंस्टाग्रामवरून शांताराम घोलप, हिंदू देवतांवर टीका म्हणजेच पुरोगामित्व अशी यांनी व्याख्या करून ठेवली आहे. फेसबुकवरून हेमेंद्र पंचभाळी, स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी काहीही बरळतात. खरं तर या विषयावर इतिहासात अनेकदा वादविवाद झालेत. इतिहासकारांमध्येही या विषयावरून मतमतांतर असू शकतं आणि याच वादांच्या मालिकेत आता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भर पडली आहे आणि त्याचेच पडसाद देशभरात आज उमटताना आपल्याला दिसले. भाजपच्या नेत्यांनीच नाही तर देशभरातील महंतांनीही आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. अयोध्येत त्या वक्तव्याचा निषेध झाला, आंदोलनही झाले. राम जन्मभूमी ट्रस्टचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही जोरदार टीका केली. पाहुयात. एनसीपी के नेता कि भगवान राम जब 14 वर्ष वनवास में रहे तो वहाँ वो मांसाहारी थे. ये झूठ है, एकदम गलत है और इसे झूठे आदमी को हमारे प्रभु के अपमान करने का और उनके करने का कोई अधिकार नहीं है, क्योंकि भगवान सबके हैं, लेकिन सबके होते हुए उनके खान पान के विषय में जो बोल रहा है यह झूठ बोल रहा है, एकदम असत्य है. सदा भगवान हमारे शाकाहारी थे और शाकाहारी के साथ साथ कंदमूल खाते थे, इसलिए ऐसा कहना गलत है और झूठा है. ये निंदनीय भाषा बोल रहा है. हमारे प्रभु को बदनाम करने की जो भाषा बोला वो है बहुत ही निंदनीय है, बहुत ही निकृष्ट यह विचार है.
जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचे सामाजिक आणि राजकीय पडसाद राज्यभर उमटले. विश्व हिंदू परिषदेनं आव्हाडांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध होतोय. नाशिकमध्ये शहरात साधू संतांनी मोठं आंदोलन केलं. काळाराम देवस्थानमधील महंतांनी आज नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनंही मोठं आंदोलन केलं. इतकंच नाही तर आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीही देण्यात आली. भाजपही आक्रमक झाली असून आमदार राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात FIR दाखल केलाय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर महाआरतीचा प्रयत्न केला. तसंच आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर महाआरतीचा इशारा आनंद परांजपेंनी दिलाय. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादानंतर सखोल चर्चेसाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत प्रसिद्ध रामकथाकार रामराव महाराज ढोक. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. महाराज, ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज राज्यात एक वाद निर्माण झालेला आहे, प्रभू श्रीराम आणि मांसाहार. काय म्हणाल? तर मी बरेच वर्षे, जवळजवळ 45 वर्षे रामकथा करतो तुलसी रामायणाच्या आधारे. तुलसी रामायणामध्ये श्रीरामचंद्र प्रभूंनी कुठे मांसाहार केल्याचा उल्लेख नाही. उलट श्रीरामचंद्र प्रभू, सीता माता आणि लक्ष्मणजी वनवासात जात आहेत. 3 दिवस पाणी प्याले नाही. नंतर 4थ्या दिवशी शृंगवेरपूर म्हणून नगर आहे, तिथे तिथला भिल्लांचा राजा गुहक, त्या गुहकाने प्रभूला एक विनंती केली की तुम्ही आता आमच्या नगरात आलेला आहात, काहीतरी खाल्लं पाहिजे. प्रभू म्हणाले, भाई मैंने 3 दिन जलपान भी नहीं किया. बोले नहीं किया होगा, लेकिन आज अगर कुछ नहीं खाओगे तो भिल्ल जमात को कलंक लगेगा. चांद सूरज तक इतिहास कहेगा कि भिल्ल के गांव भगवान एक रात भूखा सोया था. अगर आप कुछ खाओगे तो चांद सूरज तक भिल्ल जमात का गौरव बढ़ेगा. इतिहास कहेगा कि एक रात भगवान भिल्ल के गांव में था, 3 दिन कुछ नहीं खाया था, लेकिन भिल्ल लोगों ने कुछ खिला करके सुलाया था, तो चांद सूरज तक भिल्ल जमात का गौरव बढ़ेगा. तो भगवान बोले, ठीक है भाई, कुछ फल लाओ. शृंगवेरपुर पहुँचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. स्पष्ट उल्लेख आहे की 3 दिवस वनवासात सुरुवातीला गेल्यानंतर पाणीसुद्धा प्याले नाही. 4थ्या दिवशी शृंगवेरपूरला प्रभूंनी भिल्लांच्या आग्रहास्तव फळभक्षण केली. लक्ष्मणाचं तर व्रतच होतं, मी 14 वर्षे काही खाणार नाही. प्रश्न सीता आणि रामाचा आहे. लक्ष्मणजी हे सेवेसाठी होते आणि ते कंदमुळे आणत होते. कुठे ससा मारून आणला, कुठे हरिण मारून आणलं, कुठे काय कोणता पशु मारल्याचा उल्लेख रामायणात नाही, तर मटण खाण्याचा प्रश्न येतच नाही. म्हणून पूर्ण तुलसी रामायणामध्ये मांस भक्षण हा आहार शब्द आलेला नाही, फक्त कंदमूल फळे. अजून भरतजी जेव्हा रामचंद्राच्या भेटीला जातात, चित्रकूटावर प्रभूचं वास्तव्य, आणि तेव्हा भरत शत्रुघ्न दोन्ही बंधू भेटायला गेले. भेट झाली आणि रामचंद्राच्या आश्रमामध्ये बसले. एकंदर 5 लोक, राम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न. त्यातले गुहकजी आश्रमाच्या बाहेर उभे आहे. तेव्हा प्रभूचं ते सगळे आश्रमातलं वैभव भरतानी पाहिलं. एका कोपऱ्यामध्ये मातीचा माठ, त्याच्यावर केळीचं पान, पानाचा द्रोण,
एका कोपऱ्यामध्ये दर्भाचं आसन, पण एका कोपऱ्यात जेव्हा लक्ष गेलं तेव्हा भरत रडायला लागले. रामचंद्र प्रभू म्हणाले, क्यों रोते हो भरत? याचं कारण असं झालं की प्रभूंनी बोरं खाल्लेली होती आणि त्याच्या बिया एका द्रोणामध्ये गोळ्या झालेल्या होत्या. ते दृश्य भरतानं पाहिलं आणि भरताला रडू आवरलं नाही. भरतजी म्हणाले, भैया मेरी माँ कैकई ने आपको बेर की गुठलियाँ चबाने को लगा दिया भैया, ये मेरे पाप का फल भोग रहे हो. म्हणजे तिथेही उल्लेख आहे, प्रभूनं बोरं खाल्ली, शबरीची बोरं खाल्ली, भिल्लांची फळं खाल्ली. सगळा पूर्ण इतिहास सांगतो की प्रभूंनी फळं खाल्ली, याचा अर्थ प्रभू फलाहारी होते. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये प्रभूंनी फक्त फळे खाल्लेली आहे. त्याच्यामुळे कुठे शिकार केली, हरण मारलं, ससा मारला असा लक्ष्मणाच्या हातूनही उल्लेख नाही. लक्ष्मण आणि फक्त कंद आणि मुळे फळं एवढंच आणत गेला आणि सीता आणि रामचंद्रांनी ती फळं भक्षण केली. याच्या पलीकडे दुसरा उल्लेख नाही. मटण वगैरे हा शब्द तुलसी रामायणात कुठेच आलेला नाही. महाराज, एकंदरीत असे वाद तरीही, म्हणजे आपण एवढं सांगितलं, पण तरीही मग असे वाद का होतात, असे वाद होत आलेत इतिहासातही? आता ते प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. तरी पण मला असं वाटतं की जरा बोलताना तारतम्य ठेवा. त्या गोष्टीची काही आवश्यकता नाही ना मॅडम. आता ते बोललंच पाहिजे असंही काही नाही. जर लोकांची भावना आहे, रामचंद्र प्रभूला आम्ही साक्षात परमेश्वर समजतो आणि त्याबाबत सगळ्यांची श्रद्धा आज भारत राममय झालेला आहे. अशा आनंदामध्ये असं बोलणं टाळावं असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच. महाराज, त्रेतायुग आणि रामायण कशी होती जीवन पद्धती तेव्हा? काय सांगतं रामायण? त्रेतायुगामध्ये एक बाणी, एक पत्नी, एक वचनी व्रत हे रामचंद्र प्रभूचं होतं. त्याप्रमाणे प्रजाजन सुद्धा तसेच वागत होते. रामचंद्र प्रभू 14 वर्षे वनवासाला गेले, तर प्रभूंनी वियोगी जीवन जगण्याची प्रतिज्ञा केली. सीता आणि राम 14 वर्षामध्ये वियोगी जीवन जगले, तर प्रजाजनांनी प्रतिज्ञा केली की आपला राम शिजवलेलं अन्न खाणार नाही, आपण 14 वर्षे शिजवलेलं अन्न खायचं नाही. एक प्रतिज्ञा. आणि दुसरी प्रतिज्ञा, आपला राम वियोगी जीवन जगणार आहे, आपणही वियोगी जीवन जगायचं आहे. म्हणून 14 वर्षाच्या वनवासात अयोध्येमध्ये एकाही लहान लेकराचा जन्म झाला नाही असे व्रतस्थ प्रजाजन जगले. एवढं प्रजाजन सुद्धा प्रभूवर श्रद्धा ठेवून होते. यथा राजा तथा प्रजा ही त्रेतायुगातली घटना. जसा आमचा राम वागेल तसा आम्ही वागेल म्हणणारी प्रजा होती. त्यामुळे तिथे आक्षेप घ्यायला काहीच कारण नाही. येणाऱ्या काळात महाराज, अगदी काही दिवसांवर आलंय अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे रामललाची प्राणप्रतिष्ठा. खरं तर गावागावात आपण रामकथा सांगत फिरत आहात. आत्ताचं वातावरण हे नेहमीपेक्षा काही वेगळं आहे का ह्या पार्श्वभूमीवर? हो, अतिशय उत्साहाचं वातावरण गावोगावी स्वयंस्फूर्तीनं आहे ताई. त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व एवढे उत्साहात आहे की 550 वर्षे आमचा राम राहुटीमध्ये होता. आता तो 22 जानेवारीला राजमहालात राम जाणार आहे. याचा सर्वांना आनंद आहे. आनंद असण्याचं कारण त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत, हा सर्वात मोठा आनंद आहे. 550 वर्षापूर्वी ही घटना. तिथून पुढे आमचा राम राहुटीत. आमचा राम, नाहीतर आम्हाला हे लांछनास्पद वाटत होतं. हिंदूंच्या हिंदुस्तानमध्ये
हिंदूंची देवता बंदिस्त, याच्यापेक्षा लांछन काय होतं? आता जगाचा बाप आम्हाला ज्याने सुखात ठेवलं तो राजमहालात जाणार आहे, याचा तुम्हाला मला सर्व हिंदूंना, सर्व भारतवासियांना, रामचंद्रावर भक्ती करणाऱ्या सगळ्या भक्तांना त्यांच्या आनंदाला आता पारावार नाही. आम्ही 22 तारखेची वाट पाहतो. एक एक तास आम्हाला एका तपासारखा जातोय. आता आम्हाला सर्वांनाच त्या घटनेचा आनंद आहे. ढोक महाराज, आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलीत आणि बरीच जे लोकांच्या मनात या वादामुळे जर काही प्रश्न उत्पन्न झाले असतील तर त्यांची उत्तरं सुद्धा तुम्ही दिलेली आहेत, त्यामुळे तुमचे विशेष आभार. याच विषयाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. श्रीरामाबाबत आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी माफी मागावी, विश्व हिंदू परिषदेची मागणी पटते का? एकूण 15,000 मतं यूट्यूबवर. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. एक्सवर 51% लोकांनी होय म्हटलंय, 49% नाही. त्यामुळे होय कडेला कल जो आहे तो जास्त आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर. अन्नधान्य उगवण्यापासून खाण्यालायक रूपात येईपर्यंत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या शिकण्यासाठी शेकडो वर्षांचा कालखंड गेला. जेव्हा शेतीचा शोध लागला नव्हता तेव्हाचा काळ वेगळा होता. मात्र शेतीचा शोध लागल्यापासून आजपर्यंत अन्न संस्कृतीत मोठा बदल होत आलाय. आज तेच अन्न माणसाची ओळख सांगतं. अन्न बनवण्याच्या पद्धती, त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांसह अनेक गोष्टींमधून एखादा समाज, धर्म, परंपरा, जाती व्यवस्थेबद्दलच्या अनेक गोष्टी उलगडून जातात. इतिहासात जेव्हा मानवी संस्कृतीचा विकास होत होता तेव्हा भारत जगापाठीवर सगळ्यात पुढे होता. त्यामुळे इथं खाद्य संस्कृतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. ही संस्कृती पुढे धार्मिक भावनेशी जोडली गेली. आपल्या देशात हिंदू धर्मियांची संख्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा खूप जास्त असल्यानं इथं हिंदूंची अन्न संस्कृती रुजली आणि पुढे वाढत गेली. ही खाद्य संस्कृती देवदेवतांभोवतीही वाढत गेली. काही विशिष्ट देवतांसाठी फळभाज्यांचा नैवेद्य बनवू लागला, तर काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांची आहुती दिली जाऊ लागली. अनेक धर्मांमध्ये पशुबळी परंपरेला खूप मोठा इतिहास आहे. युरोपापासून आशियापर्यंत जवळपास प्रत्येक देशामध्ये पशुबळीचा इतिहास आहे, परंपरा आहेत. त्याच परंपरा आजही कायम आहेत. आपली श्रद्धा जोपासत असताना इतरांना त्याचा त्रास व्हायला नको हेही ध्यानात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि आता जेव्हा देशात राम पर्वाची नव्यानं सुरुवात होते, जगभरात ज्या राम मंदिरासह प्राण प्रतिष्ठेची चर्चा सुरू आहे, कोट्यावधी हिंदूंच्या आस्थेचा विषय बनलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलाय. ज्या दिवशी अयोध्येत सोहळा होणार आहे त्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केलं जातंय. इतकंच नाही तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी केली जाते. कारण आजही बहुतांश लोकांची श्रद्धा ही कुठेतरी उपवास, शाकाहार याच्याशी जोडलेली आहे. नेमका अशा वेळी हे भाष्य करणं खरंच गरजेचं होतं का? नेता जरी शरद पवारांसारखा दिग्गज असला तरी गट मात्र आज नव्यानं अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. अशात याची राजकीय किंमत मोजावी लागेल का हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. ज्योतनिष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची
या घोषवाक्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचं 2 दिवसीय शिबिर शिर्डीत आज संपन्न झालं. अनेक आमदार गेले, फार कमी उरले. मात्र जे पाठीमागे राहिले त्यांना बळ देऊन, त्यांना प्रोत्साहित करून मैदानात उतरवण्याचा हा कार्यक्रम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक अभ्यासू चाणाक्ष नेते होते, पण त्यातील ज्यादातर नेते हे आता अजित पवारांबरोबर निघून गेलेत. त्यामुळे नव्या नेतृत्वाला वाव तर मिळालाय, पण लोकांमध्ये कुठले मुद्दे घेऊन जायचे, काय सांगायचं हे नव्यानं शिकवण्यासाठीचे हे शिबिर. या 2 दिवसांमध्ये विविध विषयांमधील तज्ज्ञांसह शरद पवारांपर्यंत 14 जणांची भाषणं झाली. आजची सुरुवात झाली ती साईबाबांच्या दर्शनानं. सुप्रिया सुळे आणि शरद पवार साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले. त्यानंतर दोन्ही नेते मेळाव्यात सामील झाले आणि भाषणाला सुरुवात झाली. प्रत्येक भाषण एक महत्त्वाचं टार्गेट म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दुसरे टार्गेट म्हणजे याच सगळ्या वक्त्यांचे कधी काळचे जवळचे किंवा लाडके अजितदादा आणि सुनील तटकरे. आज मात्र इथे त्यांना गद्दार असा उल्लेख करत अजित पवार गटाच्या आमदार खासदारांना निवडणुकीत जागा दाखवून देण्याचे आवाहन करण्यात आले. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही आगामी काळ संघर्षाचा असल्याचे स्पष्ट केले. या शिबिरात विशेष चर्चा राहिली ती आणखी एका पवारांची, अर्थात रोहित पवारांची. एवढ्या महत्वाच्या शिबिराला रोहित पवार अनुपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांमध्येच कुजबूज पाहायला मिळाली. त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये वितुष्ट आल्याची चर्चा रंगली होतीच, तर दिलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे गोंधळात भर पडली. कालच्या दिवसातला हा गोंधळ संपतो ना संपतो तोच जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामावरून नवा बॉम्ब टाकला. शिबिर आणि शरद पवार गटाची तयारी बाजूला राहिली. मुद्दा गाजला तो जितेंद्र आव्हाडांचा. या शिबिरावरच आधारित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एकीकडे रोहित पवार जयंत पाटील यांच्या आपसी संबंधावर काही प्रश्न उभे झाले असताना रोहित पवारांचे जितेंद्र आव्हाडांसोबत ही जमत नाही का हा सवाल उठला, तो म्हणजे एका ट्विटमुळे. आव्हाडांच्या प्रभू श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्यावर रोहित पवारांनी थेट अबुधाबीतून आपले म्हणणे ट्विटच्या माध्यमातून मांडले. आधीच विरोधकांच्या टीकेचे धनी झाल्यानंतर घरातूनच आहेर मिळतोय म्हटल्यावर मग जितेंद्र आव्हाडांचाही संताप झाला. त्यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं. ते इतक्यावरच थांबले नाही, तर बाबासाहेब पुरंदरेंच्या आपल्या विरोधाच्या काळाचा सुद्धा एक किस्सा सांगितला. पाहूयात. रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. जवळपास लोकसभेच्या निवडणुकाचं रणशिंगच फुंकत शरद पवारांनी आपल्या भाषणात अनेक विषयांना हात घातला. त्यांच्या आज खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचीही भाषणं झाली. प्रत्येकाच्या भाषणात लोकसभेची तयारी आणि बंडखोरीची सल दिसून आली. पाहूया तिन्ही नेत्यांच्या भाषणाचा संपादित भाग. भ्रष्ट जुमला पार्टी. आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला? 2014 मध्ये मला आठवतंय आर आबा हयात होते तेव्हा. 2014च्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना
की लोक असं नजरेने बघायचे, कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि यांना हद्द पार करा, आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली, आपण भ्रष्टाचारी म्हणून. आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला, ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी में हो तो. 50 खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना, तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो 50 खोकेवर आज विकला जातोय. त्यावेळी या ठिकाणी शिबिर झालं, त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते. ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो. नाहीतर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती. त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करू न पूजन, व्रत घुबडांचे करू नका. या ओळींनी कांठ्या ज्यांच्या बसणार आहेत, असं व्हायला नको. जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची, पर ये दुनिया की कड़वी सच्चाई है. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं. ये दुनिया की कड़वी सच्चाई है कि हमारी आंखें वही लोग खोल देते हैं जिन पर हम आंख बंद करके भरोसा करते हैं. शिबिराच्या भाषणांमध्ये संघटन आणि येणारी निवडणूक हा महत्त्वाचा फोकस होता. शरद पवारांनी शिबिरातून राज्यात सध्या पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाबाबत काय भूमिका घेतील असा सवाल विचारत ओबीसींच्या ताटातून आरक्षण काढून मराठ्यांना देऊ नका अशीही सूचना शरद पवारांनी सरकारला केली. तसंच आरक्षणाबाबत सरकारमध्येच एक वाक्यता नसल्याचा टोलाही लगावला. पाहुयात. मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकाच्या तरुण पिढीला स्वतःच्या भागात उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे. आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. त्या आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा, पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर यत्किंतसुद्धा धक्का बसता कामा नये. कुणाच्या ताटात काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. मी काल परवा चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद बघायला मिळेल. उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही. याचा अर्थ आज त्यांची सरळ फसवणूक या ठिकाणी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या शिबिराशी संबंधित प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून विलास चाकाटे, शिर्डीत बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. एक्सवरून हनुमान कदम, अजिबात नाही, जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीच्या शिबिराला गालबोट लागलं. यूट्यूबवरून आनंद राऊत, शिर्डीतला राष्ट्रवादीचा मेळावा यशस्वी झाला, पण जितेंद्र आव्हाडांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. फेसबुकवरून गणेश निरगुडकर, फायदा नक्कीच होणार, पण राष्ट्रवादीला नाही तर महायुतीला.
फेसबुकवरून प्रमोद काळे, काही महाज्ञानी ज्येष्ठ नेत्यांच्या अगाध वक्तव्यांमुळे बुडत्याचा पाय खोलात, अशी शरद पवार गटाची गत झाली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिर्डीतला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी झाला असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 11,000 मतं. 70% लोकांनी होय म्हटलंय, 30%नी नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं. एकूण 50% लोकांनी होय म्हटलंय, 51%नी नाही. फेसबुकवर 47% लोकांनी होय म्हटलंय, 53%नी नाही. एक्सवर 48% लोकांनी होय म्हटलंय, 52%नी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची ही शिर्डी सभा नुसती सभा नाही, तर लोकसभेसाठी सज्ज होण्याची पहिली पायरी. एवढ्या मोठ्या संख्येत आमदार निघून गेले, तेही लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना. अशा वेळी या आमदारांवर फक्त आरोप प्रत्यारोप करत किती वेळ घालवायचा, याचा हिशेब शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्यानं मांडला असेल. आता आमदारांची फळी गेली, बरेच पदाधिकारीही गेले. उरलेल्यांना घेऊन जर मैदानात उतरायचं असेल तर रोजचे फक्त मीडियात भलं बुरं बोलत यश संपादन करणं कठीण आहे, हे पवारांसारख्या नेत्याला सांगण्याची गरज नाही. संघटन बांधण्याचा आयुष्यभराचा अनुभव घेऊन शरद पवारांनी हे 2 दिवसीय शिबिर घेतले. महत्वाचे म्हणजे या वयात ते स्वतः तिथे 2 दिवस उपस्थित होते. इथे जमलेल्यांना काय मुद्दे जनतेत घेऊन जायचे, कुठले मुद्दे कसे मांडायचे, मोदी सरकारचे अपयश काय सांगायचे, हे सगळे सांगितल्या गेले. हे इथे जमलेल्यांचे झाले. पण जितेंद्र आव्हाडांच्या मांसाहाराच्या वक्तव्यामुळे शिबिराचा फोकस मात्र डायव्हर्ट झाला, हे नक्की. बातमी 2 प्रवासांची. यातली पहिली यात्रा आहे राहुल गांधींची, तर दुसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाची. दोघांचंही एकच लक्ष्य, ते म्हणजे अवघ्या काही दिवसांवर आलेली लोकसभा निवडणूक. राहुल गांधींनी 2022 मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढली. त्याचा त्यांना निवडणुकांमध्ये किती फायदा झाला, यावर वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र त्या यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलली, हे कोणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळेच की काय, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षानं अजून एका यात्रेचं आयोजन केलंय. आज दिल्लीत खास ही यात्रा प्लॅन करण्यासाठी एक विशेष बैठक झाली, ज्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. राहुल गांधी कोणकोणत्या राज्यांमध्ये फिरणार आहेत आणि ही यात्रा किती दिवस सुरू राहणार आहे, पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. जोड़ो न्याय यात्रा होगा. भारत जोड़ो न्याय यात्रा. न्याय तो मकसद ही है. हमारे संविधान के प्रस्तावना में शुरुआत ही सामाजिक, आर्थिक और राजनीतिक. राहुल गांधींची यात्रा 14 जानेवारीला सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मिशन लोकसभा सुरू केलंय. त्यासाठी त्यांनी टार्गेट केलाय दक्षिण भारत. गेल्या 4 दिवसांपासून ते तामिळनाडू, केरळच्या दौऱ्यावर होते. हाच दौरा आटपून ते लक्षद्वीपला पोहोचले. तिथं त्यांचा एक साहसी अवतार दिसून आला. लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी स्नॉर्केलिंगचा अनुभव घेतला. अत्यंत साहसी प्रकार असल्यानं मोदींच्या स्नॉर्केलिंगची चर्चा सुरू झाली आहे. स्नॉर्केलिंग हे स्विमिंगपेक्षा वेगळं आहे. स्नॉर्केलिंगमध्ये तुमच्या चेहऱ्यावर एक शील्ड असते आणि एका ट्यूबद्वारे ऑक्सिजन घ्यावा लागतो. त्याचे फोटो नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हँडलवर शेअर केले आणि ते तुफान व्हायरल तर झालेच, पण सोबतच वयाच्या 73व्या वर्षी मोदींनी दाखवलेल्या साहसाची चर्चा रंगली आहे. त्यातच मोदींनी इथला समुद्र आणि अप्रतिम सौंदर्याचेही दर्शन घडवले.
या दौऱ्यातील भेटीचे फोटो ट्विट करताना पंतप्रधानांनी अगती, बंगाराम आणि कावरती या बेटांवरील लोकांच्या आदरातिथ्याबद्दल आभारही मानले. लक्षद्वीप की सुंदरता को शब्दों में समेटना बहुत मुश्किल है. हो, अरे ते कोरल्सचे दाखवा. के अलग अलग देशों के द्वीपों को देखने जाना चाहते हैं. लक्षद्वीप का जमीनी इलाका भले ही छोटा हो, लेकिन लक्षद्वीप के लोगों का दिल जरूर देखें. समुद्र जितना विशाल है. लक्षद्वीप की सुंदरता को शब्दों में समेटना बहुत मुश्किल है. जो लोग दुनिया के अलग अलग देशों के द्वीपों को देखने जाना चाहते हैं, वहाँ के समंदर से अभिभूत है, उनसे मेरा आग्रह है कि वो पहले लक्षद्वीप आकर जरूर देखें. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.